सो हे गाइस, जय श्री राम. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन, एकदम बेस्ट व्हिडिओ घेऊन आला आहे. थोडंसं हॉस्पिटल रिलेटेड, तुम्ही असे म्हणू शकता की एक मॅटर्निटी रिलेटेड. खूप लोकांना प्रश्न पडतात की आपल्या बाळाची डिलिव्हरी कुठं करायची, कोणतं बेस्ट हॉस्पिटल आहे, कोणतं सेफ आहे. तर चला आज बघूया, तुम्हाला संपूर्ण माहिती देणार मी. व्हिडिओ शेअर करा, नाही तर सेव्ह करून घ्या. तुमच्यासाठी खूप बेस्ट व्हिडिओ बनणार हा, कारण की खूप लोकांना प्रश्न पडतो की कोणतं बेस्ट हॉस्पिटल आहे फॉर म्हणजे बेबी प्लॅनिंगसाठी, बेबी डिलिव्हरीसाठी. तर आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ. बघूया की ह्या हॉस्पिटलमध्ये काय काय फॅसिलिटी आहे, नर्स कसे आहे, स्टाफ कसा आहे, डॉक्टर कसा आहे, बघूया. माझी वाईफ बी खूप पॅनिक होत होती ॲक्च्युली. ती डॉक्टर बोलले की सीजर करू शकतो, कारण की ॲक्च्युली ट्विन्स होत्या त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की सीजर होऊ शकते. तर ती खूप पॅनिक होती, पण तिला खूप आवडलं. हे बघा डॉक्टर जया तुळसकर. चल बघूया माझी वाईफ काय बोलते ह्याच्यावर. हॅलो फॅमिली, हे आहे माझा हॉस्पिटलचा व्हिडिओ जिथे मी माझी डिलिव्हरी केलेली आहे. इनिशियली मला खूप जास्त भीती वाटत होती, कारण की मला असं वाटत होतं की मी आधी 6-7 महिने दुसरीकडे ट्रीटमेंट केली आणि डिलिव्हरीसाठी इकडे आले. तर सो मी खूप पॅनिक होत होती. आफ्टर दॅट मी जेव्हा मॅडमला भेटले आणि त्यांच्याशी कन्सर्न केलं आणि त्यांनी जे ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर ना मला थोडासा कॉन्फिडन्स यायला लागला आणि नंतर ना हळूहळू माझं कॉन्फिडन्स बिल्टअप झाला. सो मी इकडे माझं C-सेक्शनची डिलिव्हरी झालेली आहे, बिकॉज मला ट्विन्स होते आणि मॅडमनी खूप जास्त हेल्प केली मला माझ्या, कारण की बेबी खाली पोझिशनमध्ये खूपदा येत होते, पण एकच बेबी येत होतं, दुसरा बेबी नव्हता येत आणि लवकर डिलिव्हरी करायची नव्हती, आम्हाला वेळ घ्यायचा होता. सो आम्ही 37 वीकमध्ये आम्ही डिलिव्हरी केली, जस्ट बिकॉज ऑफ मॅडमनी त्यांना ग्रोथ होण्यासाठी खूप हेल्प केली आणि 37 वीकला डिलिव्हरी केली. सो इथे मॅडम एका पेशंटचा रिव्ह्यू देत आहे, कारण की त्यांनी कुठल्या तरी पेशंटला म्हटलं होतं की 2 दिवस थांबून जा, बेबीचं वेट गेन होणार आणखी. तर तिने काही ऐकलं नाही आणि ते सो इतका जास्त कन्सर्न त्या दाखवतात की म्हणजे आपल्याला एकदम फॅमिलीसारखं फील होतात. आणि हॉस्पिटल तर खूपच छान आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. आणि तिथला स्टाफ आणि ज्या मॅडम आहे, ज्या तुळसकर मॅडम, त्या तर खूपच मस्त आहे. तर तुम्ही तुमची डिलिव्हरी इथे खूप सेफली करू शकता. इथे पेशंटसाठी लिफ्टची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. बाकींना आपल्याला स्टेअर्सने जावं लागतं, बट पेशंटसाठी लिफ्ट अवेलेबल आहे 24/7. आणि इथल्या रूम्स पण खूप छान आहे. तुम्हाला कधीच असं फील नाही होणार की तुम्ही हॉस्पिटलला आहे, एकदम फॅमिली घरच्यासारखं फील होते. आणि खूप क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे. स्टाफ पण खूप छान आहे, हेल्पफुल आहे. म्हणजे जर तुमचे कोणी फॅमिली मेंबर्स अवेलेबल नसेल इमर्जन्सी स्टेटमध्ये, तर तिथला जो स्टाफ आहे ते पूर्ण फॅमिलीसारखी केअर घेतात आपली आणि आपल्या बेबीची. म्हणजे आपल्याला फीलच नाही होत की आपण हॉस्पिटलला एक फॅमिलीसारखं ॲटमॉस्फिअर आहे. आणि हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे, हे आहे ऑपरेशन थिएटर. हा रिकव्हरी रूम आहे. या रूममध्ये मी ॲडमिट होते. आणि इकडे पण भरपूर रूम्स आहे. इथे पण तुम्ही एकदम फॅमिलीसारखं एन्व्हायरमेंट असल्याच्याने तुम्हाला खूप छान फील होणार. इथला सगळा स्टाफ खूप छान आहे, तुम्हाला खूप छान वाटेल. हे जे पेशंट तुम्ही बघत आहे ना, हे जस्ट इव्हनिंगला ॲडमिट झालं होतं. हिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. खूप लोकांचं असं म्हणणं आहे की तुळसकर हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी नाही हो, C-सेक्शनच होते, बट असं काही नाही आहे. हे तुम्हाला मी प्रूफ दिलं आहे. ही जी पेशंट आता बघितली तुम्ही, तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे आणि तिला 3.5 किलोचं बाळ पण झालेलं आहे. सो प्लीज कोणाच्या ऐकण्यावर जाऊ नका. इथे नॉर्मल डिलिव्हरी पण होते, C-सेक्शन पण होते. आणि हे जे रूम बघत आहे तुम्ही, इथे बेबीला डिलिव्हर झाल्याच्या नंतर आणतात. जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल, ऑक्सिजन वगैरे हे ते ह्या गोष्टी ते लावल्या जातात. हे वेट मशीन आहे, इथे त्यांची वेट केलं जातं. खूप व्यवस्थित सुविधा आहे, तुम्हाला कधीच म्हणजे घाबरण्याची गरज नाही. आणि स्वामी तर आहेच इथे, तर ते स्वामी असल्यावर तर सगळ्या गोष्टी नीट होतं, त्याचं काही टेन्शन नाही आहे. आणि हे बेबी वेट मशीन, इथे बेबीला आणल्याबरोबर कुठले कॉम्प्लिकेटेड काही कंडिशन असेल तर तिथे त्यांना रिकवर केलं जाते. हा ओटी नाही, हा लेबर रूम आहे. इथे नॉर्मल डिलिव्हरी केली जाते. आणि याच्या ज्या साईडला जो रूम मी तुम्हाला दाखवेल तो OT रूम आहे, जिथे माझी डिलिव्हरी झाली होती. हा OT रूम आहे, जिथे मला C-सेक्शनसाठी डिलिव्हरीसाठी नेलं होतं. हा पण रूम बघा तुम्ही. इथे या पद्धतीने C-सेक्शनची डिलिव्हरी केली जाते. इतका छोटा बेड असतो, मला पण पहिल्यांदाच माहीत झालं तिथे आतमध्ये गेल्यावर. आणि हे सगळं इथे इन्स्ट्रुमेंट हे ते सगळं ह्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त केलेलं आहे. खूप छान आहे हॉस्पिटल. वाटणार नाही की तुम्हाला हॉस्पिटलसारखं स्मेल नाही आहे.
आणि एकदम नीट अँड क्लीन आहे. हायजीनच्या बाबतीत 100 आउट ऑफ 100 आहे. इवन वॉशरूम ऑल्सो व्हेरी गुड. वॉशरूम पण खूप छान आहे. वाटणार नाही तुम्हाला की तुम्ही हॉस्पिटलचं वॉशरूम यूज करत आहे. या पद्धतीने OT रूम आहे. हे माझी डिलिव्हरी झाल्याच्या नंतरचं आहे. हा माझा रूम आहे. बघा तुम्ही बघू शकता रूम बघा किती क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे. मला ट्विन्स बेबी बॉय झाले आहे, त्यामुळे माझे C-सेक्शनच झालेलं आहे. नॉर्मल होण्याची कंडिशन खूप रेअर होती माझी, कारण की माझ्या एका बेबीचीच पोझिशन होती, दुसऱ्या बेबीची पोझिशन नव्हती. सो त्यांनी म्हटलं की तुम्ही रिस्क नका घेऊ. सो आम्ही C-सेक्शनच केलं. आणि हे माझे बाळ आहे 2. सध्या मी फेस रिव्हील नाही करत आहे त्यांचा. काही दिवसांनी त्यांचं नावकरण ठेवून तेव्हा फेस रिव्हील डेफिनेटली करणार. आणि माझा तुम्हाला रिव्ह्यू आहे की प्लीज जर तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी किंवा तुमच्या वाईफसाठी कुठलंही हॉस्पिटल रिकमेंड करायचं असेल तर प्लीज तुळसकर हॉस्पिटलला या. तिथे खूप सगळ्या फॅसिलिटीज प्लस बिल पण कमी निघतं, तुमच्या बजेटमध्ये बिल आहे. आणि फॅसिलिटीज पण छान आहे, स्टाफ पण छान आहे. स्पेशली जया मॅम खूप मस्त आहे, खूप केअर घेतात फॅमिलीसारखी. तुम्ही कधीही फोन करा, कधीही त्या तुम्हाला फोनचा आन्सर करणार नाही असं होणार नाही. आणि स्वतःहून त्या आपल्याला अपडेट घेतात की अरे तू आली नाही का, बरं नाही आली, तुझी आज अपॉइंटमेंट होती का नाही आली, आता तू ठीक आहे का. माझी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पण त्या मला मेसेज करून विचारतात की अगं तू ठीक आहे की नाही आहे, कसं आहे, जर काही वाटत असेल तर कॉल कर, मेसेज कर. इतकं छान त्यांचं नेचर आहे आणि खूप मस्त आहे. तिथला स्टाफ पण खूप छान आहे. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज तुम्हाला जर डिलिव्हरी करायची असेल तुमच्या आईची किंवा बहिणीची ते इथे करा आणि माझ्या ब्लॉगला शेअर करा.